आता बातमी आहे वारीची। पुण्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुण्यात दाखल झाली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालखीचं स्वागत केलंय, तर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी पालखीचं दर्शन घेतलं। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील पुण्यात दाखल झाली आहे। पुणे महानगरपालिकेकडून पालखीचं स्वागत करण्यात आले। तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात आता 2 दिवसांच्या मुक्कामाला थांबणार आहे। दोन्ही पालख्यांची पुण्यात भेट होते, त्यानंतर सासवड मार्गे दिवे घाटातून ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते। मात्र दोन्ही पालख्या पुण्यात आल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी पुण्यात झालेली आहे। जय जय रामकृष्ण हरी असा जयघोष करत वारकरी ही ताजी दृश्य आपण बघतोय। पुण्यातील ही दृश्य आहे। दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झालेल्या आहेत। माऊलींची पालखी आहे, तुकोबांची पालखी आहे। या दोन्ही पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम असणार आहे। आपण ही ताजी दृश्य बघतोय थेट साम टीव्हीवर। ही माऊलींच्या पालखीची दृश्य आहेत। मुक्काम झाल्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील। दिवे घाटातून सासवड मार्गे पुढे या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील। माऊलींच्या पालखीचा आपण रथ बघतोय। तुकोबांची पालखी आणि माऊलींची पालखी। तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज विठ्ठलाच्या मंदिरात असणार आहे पुण्यामध्ये। दोन्ही पालखींची भेट पुण्यात शहरात होते। मात्र या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी पुणे शहरच नाही, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक देखील पुण्यात येतात। मग इथूनच मात्र या वारीचा एक अवघड टप्पा असतो, तो म्हणजे सासवडच्या दिशेने जो घाट लागतो दिवे घाट, तो खूप अवघड टप्पा असतो। मग हा अवघड टप्पा ओलांडल्यानंतर पालखी पुढे अगदी सरळ पंढरपूरच्या दिशेने रवाना होते। विठुरायाच्या दर्शनाची आज सगळ्या वारकऱ्यांना असते। पाऊले चालती पंढरीची वाट, जय जय रामकृष्ण हरी, तुकोबांचं नाव, माऊलींचं नाव घेत, या नावांचा गजर करत, विठ्ठलाचं नावाचा गजर करत वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने पडत असतात। आज पुण्यामध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम विठ्ठलाच्या मंदिरात असणार आहे। ज्ञानेश्वरांची पालखी देखील, माऊलींची पालखी देखील पुण्यात आलेली आपण दृश्य बघतोय माऊलींच्या पालखीची। दोन्ही पालख्यांची पुण्यात भेट होते आणि या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नसतं, ज्यांना वारीत जाणं शक्य होत नसतं, ते अनेक नागरिक, अनेक भाविक आवर्जून पुण्यात येतात आणि दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतात। त्यामुळे या निमित्तानं पुण्यामध्ये मोठी भाविकांची गर्दी असते।